रिकामी कुरापत काढून डॉक्टर दाम्पत्याला जबर मारहाण आणि विनयभंग केल्याप्रकरणी सायखेडा पोलीस ठाण्यात 3 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे। याबाबत डॉक्टर प्रशांत वसंत कांडेकर यांनी सायखेडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार डॉक्टर कांडेकर हे रविवारी सायंकाळी त्यांच्या ब्रिझा कारने सोनगाव येथून भेंडाई रोड मार्गे सायखेड्यातील सिद्धिविनायक हॉस्पिटलकडे येत होते। यावेळी सागर कापसे, ऋतिक कापसे आणि साहिल पटेल सर्व राहणार सायखेडा या आरोपींनी मोटारसायकलची डॉक्टरांच्या गाडीला पाठीमागून धडक दिली। घटनेनंतर डॉक्टर कांडेकर यांनी गाडी रस्त्याच्या कडेला थांबविल्यानंतर आरोपींनी त्यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। यावेळी एका आरोपीने आज तुझा जीव घेतो अशी धमकी दिली। धमकीनंतर जीव वाचवण्यासाठी डॉक्टर हॉस्पिटलकडे पळत असताना एका आरोपीनं मोठा दगड उचलून त्यांच्या पाठीवर मारल्यानं त्यांना मोठी दुखापत झाली आहे। डॉक्टरांची पत्नी मध्यस्थी करण्यासाठी आली असता आरोपींपैकी एकाने तिचा हात धरून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला। यानंतर डॉक्टर दाम्पत्य हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आरोपींनी सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या काचेच्या दरवाजावर लाथा मारत दहशत निर्माण केली। तसेच डॉक्टरांच्या ब्रिझा कारच्या काचा फोडून सुमारे 20,000 रुपयांचं नुकसान केलं असं फिर्यादीत नमूद करण्यात आलं। सदर घटना ग्रामस्थांना कळताच संतप्त नागरिकांनी गोदाकाठ मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले। आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी सोनगाव सायखेडा रस्त्यावर रास्ता रोको करण्यात आला आणि दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। घटनेची माहिती मिळताच सायखेडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप घुगे यांनी घटनास्थळी धाव घेतली। मात्र जमाव जास्त असल्यानं निफाड पोलीस ठाणे निरीक्षक गणेश गुरव आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी आंदोलकांशी संवाद साधत जमावाला शांत केलं। या प्रकरणी सायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 43/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 118(1), 74, 324(4), 115(2), 351(2), 352 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपी आकाश आणि ऋतिक कापसे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे। काल संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास मी सोनगाव माझ्या हॉस्पिटलला येत असताना तिथे शेजारीच भेंडाळी रस्त्यावर मागच्या बाजूने 3 व्यक्ती अर्धनग्न अवस्थेत मोटरसायकलवर येत असताना माझ्या गाडीला मागून धक्का दिला। तर धक्का दिल्यानंतर मी गाडी बाजूला घेऊन गाडीला काही लागलंय का किंवा त्यांना काही लागलं ते बघण्यासाठी ज्यावेळेस मागे गेलो तर त्यामधील एक व्यक्ती मला समोर येऊन डायरेक्ट तू काय करणार, मी तुला मारले तरी मला कुणी काही करू शकणार अशी धमकी देऊ लागला। त्याच्यानंतर मी बाकी लोकांना आवाज देत असताना तो परत मला मारामार करण्यास सुरुवात केली। मी तसंच पुढे माझ्या हॉस्पिटलकडे पळत येऊन मला परत त्यांनी एक मागून दगड मारला व परत एक दगड घेऊन मारण्यासाठी मागून धावत आलं। त्यानंतर पुढे आल्यानंतर माझ्या हॉस्पिटलच्या जवळ बाकीचे पेशंटचे नातेवाईक सोडण्यासाठी आल्यानंतर माझी पत्नी डॉक्टर अश्विनी कांडेकर पण तिथे समोर सोडण्यासाठी आल्यानंतर तिलाही धरपकड केली, तिची पण छेडछाड करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर तो व्यक्ती सदर परत माझ्या मागे लागून हॉस्पिटलच्या काचेच्या दरवाजावर लाथ मारली व परत मला मारण्याच्या उद्देशाने येत होता। तर यामध्ये आपली कुटुंब होतं गाडीमध्ये? नाही, गाडीमध्ये मी एकटाच येत होतो। आईला घरी सोडण्यासाठी गेलो होतो, तिकडनं परत हॉस्पिटलला येत होतो। आपल्याविषयी काय मारहाण केली? हो, नंतर मी ती सोडवण्यासाठी मध्ये आले तर तिला मारहाण करण्यात आली। काल आपण पोलीस काल मी त्याच्यानंतर मग पोलीस स्टेशनलाही कॉल केला आणि 112 नंबरलाही कॉल केला। काल पोलिसांनी मग FIR दाखल करून घेतली। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।